मधु मंगेश कर्णिक तुम्हाला म्हणालेले की विश्वास तू एक दिवस अध्यक्ष संमेलनाचा अध्यक्ष होशील. तो किस्सा काय होता आम्हाला जरा सांगाल का? नाही, ते 1990ला जे रत्नागिरीला साहित्य संमेलन झालेलं होतं त्यावेळेला मी नवीन लेखक होतो. पानिपत आणि पांगिरा अशा 1-2 कादंबऱ्याच लोकांच्या समोर होत्या, पण त्या उत्तम पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळत होता. पानिपतचा तर धमालच प्रतिसाद होता. म्हणजे लायब्ररीमध्ये कादंबरी कोणाची वाट्याला यायची नाही आणि काही ठिकाणी तर बाइंडिंग उसवून त्याचे फॉर्म वाटून घेऊन घरात वाचले जायचे. अशा पद्धतीनं ते वाचलं गेलेलं पुस्तक होतं. तर त्यावेळेला ग्रंथालयाकडून माझी पांगिरा ही कादंबरी आली होती. शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर एकूणच उद्ध्वस्त होत जाणारा ग्रामीण भाग हा त्याचा विषय होता. आणि ती कादंबरी मधुभाईंना खूप आवडली आणि त्यामुळे ते म्हणाले की तू एक दिवस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होशील. पण मी खरं बोलू का? बोला ना सर. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं ही काही माझी फार मोठी महत्वाकांक्षा होती अशातला भाग नाही. माझ्या लेखकीय कारकिर्दीमधला तो मी एक टप्पा मानतो आणि मला याच्या आधीच संधी आली होती. 1909 साली, सॉरी 2009ला म्हणजे 2009ला पुण्याला जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचं मी अध्यक्ष व्हावं म्हणून ते सर्व डॉक्टर सतीश देसाई वगैरे सर्वजण मला भेटायला आलेले होते. पण मला असं वाटलं की एवढं लवकर नको, माझं वय लिहिताय म्हणून मग तो नाकारलं. तर आहे, पण तरी एक लेखकीय कारकिर्दीमधला प्रत्येकाचा महत्वाचा टप्पा असतो आणि त्यामुळे मला आनंद आहे.